नमस्कार. जनयोद्धा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय, आपण आज या ठिकाणी ईश्वरपूर शहरामध्ये आहोत. गेले या आठवड्याभरामध्ये एक असं प्रकरण या शहरामध्ये गाजत आहे की जिथं अजूनही देश आपला चंद्रावरती गेला, मंगळावरती गेला, परंतु तरी सुद्धा कुटुंबातील ज्या सून आहेत किंवा मुली आहेत, त्यांचं आजही हुंड्याच्यासाठी शोषण केलं जातं, त्यांचा जीव घेतला जातो. याच संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट संतोष नवाळे साहेब. आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे चॅनल मध्ये. आज आपण पाहतो की शहरामध्ये आज जी एक अशी माणुसकीला काळिमा फसणारी गोष्ट घडलेली आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? काय आपलं मत आहे किंवा तुमचं याच्याबद्दल काय, एक वकील म्हणून काय मत आहे? इस्लामपूरमध्ये 2 दिवसापूर्वी एका मुस्लिम नवविवाहितेचा जो काय दुर्दैवी आणि धक्कादायक मृत्यू झाला आणि प्राथमिक माहितीनुसार या घटनेला हुंड्याची मागणी किंवा कौटुंबिक छळ असल्याचा पार्श्वभूमी समोर येत आहे. तर याबाबत माझं म्हणणं असं आहे की पोलिसांनी या घटनेची अत्यंत निपक्षपातीपणे चौकशी करून मृत नवविवाहितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. तसेच हे जे प्रकरण आहे ते कौटुंबिक छळ किंवा हुंड्याची मागणी एवढ्या पुरतच मर्यादित नसून तर ते समाजातील एक धक्कादायक अशी घटना आहे. आजचा जो जमाना आहे तो शिकलेला जमाना आहे, पुढारलेला जमाना आहे आणि तरी सुद्धा या आजच्या समाजामध्ये हुंडा देणे घेणे, विवाहित महिलेचा छळ करणे अशा कौटुंबिक आणि गंभीर स्वरूपाच्या बाबी समोर येत आहेत. तर याच्यावरती जे कोण दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना संबंधित जी कोण मृत महिला आहे तिला न्याय मिळवून द्यावा. आणि आज काही सामाजिक संघटनातील महिलांनी इस्लामपूर कोर्टामध्ये मोर्चाकडून इस्लामपूर बार अध्यक्षांना एक निवेदन दिले आहे की आरोपींचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये. त्याबाबत माझं त्या मोर्चाच्या माध्यमातून महिलांनी जे काही निवेदन दिलं आहे त्यास माझं समर्थन आहे. नवविवाहित आहे, तिच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो एवढीच माझी